मुंबई विमानतळावर पाणी साचलेलं आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे नागपुरातून जाणाऱ्या आमदारांनी आपले दौरे रद्द केलेले आहे. भाजपचे नेते आमदार प्रवीण दटके जी आपल्यासोबत आहे. भाऊ, काय सांगणार? मी 10चं विमान होतं आणि 12चंही होतं, पण आता दोन्ही विमानं उडताना दिसत नाही. 10चं विमान अजून नागपुरात लँडच झालं नाही आहे. त्यामुळे आपण जाऊनही काही ते त्रास द्यावा, आपण ते जाऊन असं काही नाही, म्हणून ते रद्द करू, उद्या जाऊ. मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय, बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे. विधिमंडळाचं कामकाज पण होणार नाही. हो, मी आत्ताच कळलं की 2च आमदार पोहोचले विधिमंडळात. अशी आत्ता माहिती माझ्याकडे होती. माझा सहकारी तिथे आहे, युवराज माळगे म्हणून. त्यांनी सांगितलं, तो भोळे साहेबांशी पण बोलला आहे. त्यामुळे एखाद्या वेळेला कामकाज स्थगित होईल. त्यामुळे उद्या जाऊन कामकाजात सहभाग करू. म्हणजे अव्यवस्था होतीये, तिकीट कॅन्सल करा, उद्या पुन्हा तिकीट करा. ती अव्यवस्था होणारच आहे. आणि आता ती अव्यवस्था, कारण तिथे जाऊन त्रास सहन करण्यापेक्षा मी मागच्या वेळेला, म्हणजे मला असं आठवतं की मी रात्रीच्या फ्लाईटने इथून निघालो होतो 10:10ला. 11 तासांनी मी मुंबईला पोहोचलो होतो. 11 तास, 1 वर्ष आधी की 2 वर्ष आधी. ते जळगावचे वगैरे आमदार पायी ट्रॅकनी चालले होते. तेव्हा मी त्या विमानात आपले अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरेखान असे आम्ही, आपले राठोड जे मंत्री होते ते, मग इथून आम्ही उडलो. मुंबईत उतरताना यायला आम्ही हैदराबादला पोहोचलो. पहिले आम्ही अहमदाबादकडे गेलो, तिथे जागा नव्हती, मग आम्ही हैदराबादला आलो. हैदराबादला जाऊन आम्ही पेट्रोलमध्ये त्यांनी फ्युएल भरलं, विमानात त्यांनी फ्युएल भरलं, परत उडलो. आणि सकाळी 9:30ला आम्ही मुंबईत पोचलो. 9:30-10ला मुंबई एअरपोर्टवर ग्राउंड स्टाफ नव्हता. पाऊण तास आम्ही विमानात बसून राहिलो, मग ग्राउंड स्टाफ आला. आणि 11-11:30ला आम्ही निघालो आणि विमानतळापासून सभागृहात पोचायला 1.25 तास लागले. त्यामुळे हा सगळा त्रास सहन करण्यापेक्षा न गेलेलं बरं असं वाटतं. आपल्यासोबत होते प्रवीण दटकेजी. त्यांनी आपला मुंबईचा दौरा आजचा रद्द केलेला आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.